मित्र हो, आज आपण आलो आहे सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये. मी आपला संजय घोडके 89 मराठीमध्ये सर्व शेतकरी बंधूंचं स्वागत करतो. मित्र हो, नाफेडच्या माध्यमातून सरकारनं गेल्या काही दिवसापासून कांदा खरेदी करून ग्राहकासाठी बाजारपेठेत आणल्यामुळं व आखाती देशामध्ये जो जाणारा कांदा आहे त्यावर 20% निर्यात शुल्क लावल्यामुळं खरं तर आता देशांतर्गत कांदा हा रब्बीचा मोठ्या प्रमाणात आल्यामुळं मुबलक प्रमाणात उपलब्ध झाला आहे. यामध्ये प्रामुख्यानं केंद्र शासनानं जो नाफेडच्या माध्यमातून कांदा खरेदी केला होता तो देखील बाजारामध्ये आल्यामुळं खरं तर सध्या कांद्याचे भाव पडलेले आपल्याला दिसत आहेत. तर आता आपण पाहणार आहोत सोलापूर निलाव. मित्र पुन्हा एकदा आज सोलापूर बाजारात जवळजवळ 500 ते 700 मार्केट आज घसरलेलं पाहावयास मिळत आहे. आतापर्यंत फक्त गरवा कांदा 52 52 52 रुपये गरवा कांदा. कसा गेला आहे कांदा? 46 रुपये किलो. बरं, नाव गाव पत्ता सांग की. इरफान शेख येवती, तालुका तुळजापूर, जिल्हा उस्मानाबाद. आज किती बॅग आणले ते? आज 83 बॅगा. कसा कसा गेला आज कांदा? एक वक्कल होता 3800. 38चं वक्कल. हा, 38चं वक्कल कसं गेलं? 46 रुपये किलो. आणि बाकी दुसरं 3500 नाही गेलं. हा, 26 बॅग. 26 बॅग 3500 रुपये. 2500. बरं, एकूण किती एकर कांदा आहे? किती एकर कांदा आहे? 30 गुंठे होते. 30 गुंठ्यात किती बॅगाने? हा, 93.
बर, अजून 10 पाकिट नाही त्यातले. अजून 10 पाकिट नाही. सर्वसाधारण आज किती पट्टी येईल? 1.5 लाख. बर, कांदा ही पेरलेला आहे का लागण केलेली आहे? लागण, रोपं टाकून लागण केली. बर, कांद्याचा अंदाज खर्च काय आहे तुझ्या 30 गुंठ्याचा? हा, 15-20. अरे कसं काय खर्च घरी करता का तुम्ही सगळं? बर, खुरपणी फवारणी घरच्या घरी करता? खुरपणी एक घरात केली. हा, बर, पहिल्यांदा काय खुरपलं का तणनाशक मारले? तणनाशक वापर केला नाही का? नाही. बर, आज 4600 रुपयाचा सर्वाधिक दर आज मार्केटमध्ये तुला मिळाला आहे. काय वाटतंय तुला? चांगलेच म्हणायचं आता. काल 5000 होता, आज पुन्हा त्या 400-500 रुपयाची घट झाली. हा, काय वाटतंय तुला? हा, मिळालेल्या दराबद्दल काय समाधानी आहे का नाही? समाधानी. बर, म्हणजे खर्चाच्या तुलनेत तुला बऱ्यापैकी उत्पन्न मिळालं. गेल्या वर्षी केला होता का कांदा? गेल्या वर्षी भाव लागला नाही. मग माल किती निघाला होता गेल्या वर्षी? माल 134 पाकिट निघाला. हा, पण दर गावला नाही. ह्या वर्षी माल कमी निघालाय, मात्र दर तुला थोडा बऱ्यापैकी आज सापडलाय. आता आपण तू माल बी आज काटावर पास झालाय म्हणायचं, कारण दर कोसळा लागलेत. एकूण किती एकर क्षेत्र आहे तुमचं? 5 एकर आहे. बर, मग ते सगळं बागायत आहे का? म्हणजे हंगामी बागायत आहे? म्हणजे कांदा केलाय म्हणजे बागायत क्षेत्रामध्येच केलाय ना, का हंगामी असते? हा, हंगामी कळत नाही. तू शेतकरी नाही का? मग शेतीत काम करतो की नाही तू? शेतीतलं काम सगळं वडील करतात का? मग होय, सगळं तुम्हीच काम बघताय? हा, म्हणजे हा कितवीला आहे तू शाळेला? फर्स्ट इयरला आहे. म्हणजे सायन्सला आहे का आर्टला आहे? कॉमर्स. बर बर, तुम्ही जे कष्ट करून मिळवलं त्या कष्टाला असंच यश मिळत राहो. आज तुला सर्वाधिक दर मिळाल्याबद्दल मी तुझं अभिनंदन करतो आणि यापुढं तुला शेतामध्ये असंच यश लाभो ही इच्छा व्यक्त करतो आणि इथेच थांबतो. सुपर क्वालिटी, सुपर क्वालिटी. मार मारे बोला, मारायचे 31. मार मारे बोला. 31. मित्र हो, मार्केट पुन्हा एकदा 500 ते 700 रुपयांनी रिवर्स आलं असून आज 5000च्या आतच संपूर्ण मार्केट चालत आहे. आज सरासरी 2,500-3 हजाराची लेवल धरून मार्केट चालत असून कुठंतरी एखादं वक्कल 5000चं गेलेलं आहे. मात्र बहुतांश माल ही 3,500 ते 4,500च्या दरम्यान जात आहे. तर आज पांढऱ्या कांद्याला इथं सर्वाधिक 3,000 ते 3,500 रुपयेपर्यंत दर आहे. तर मित्र हो, आज पुन्हा एकदा मार्केट रिवर्स आला असून वरचेवर आपण तुम्हाला याबद्दलचे अपडेट देतच आहोत. सरकारनं आखाती देशामध्ये जाणाऱ्या मालावर 20% जे निर्यात मूल्य आकारलं आहे, त्यामुळं खरं तर शेतकऱ्याला एकीकडं 20% बी बियाणे खतावर GSTचा भुर्दंड सोसावा लागत असून 20% जवळजवळ आखाती देशामध्ये निर्यात शुल्क जे आहे जवळजवळ 40-50% सरकारच हे शेतकऱ्याला लुटत असल्यामुळं सध्या आखाती देशामध्ये निर्यात मूल्य 0 केलं तरच आगामी काळात कांद्याचे रेट वाढतील. अन्यथा शासनानं नाफेडच्या माध्यमातून एका बाजूनं बाजारात ग्राहकासाठी स्वस्तात कांदा उपलब्ध केला आहे, तर दुसरीकडे आखाती देशामध्ये 20% निर्यात मूल्य लावल्यामुळं आज ही परिस्थिती निर्माण झाली आहे. मित्र हो, आपल्याला हा एपिसोड कसा वाटला त्याबद्दल नक्की कळवा. आता इथेच थांबूया, भेटूया उद्याच्या एपिसोडमध्ये. तोपर्यंत नमस्कार.